काळा. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या छत्रपती संभाजीनगर मधून काल एक खूप मोठी दुर्दैवी घटना ऐकायला भेटली. तर आपल्या एक छत्रपती संभाजीनगर मध्ये एका मुलाने म्हणजे त्याला आयफोन मागितला होता आणि घरचे काय म्हणते, आता घरची काही गरीब परिस्थिती असेल त्याच्यामुळं प्रत्येकाला आयफोन घेणे शक्य नाही. त्याच्यामुळे त्याचे घरचे काय म्हणले असते, बाबा आता आपल्याकडे पैसे नाहीत, आपली गरीब परिस्थिती आहे, त्याच्यामुळे त्याला नाही म्हणले असतील कधी. पण त्यांनी काय केलं, आई वडील नाही म्हटल्यामुळं डायरेक्ट तो काय म्हणला, मी आता करतो काहीतरी करतो माझ्या जीवन. त्याच्यामुळं छत्रपती संभाजीनगर मध्ये एक डोंगर भाग होता आणि तिथं खूप मोठी कोंडरी होती आणि तो तिथे गेला सुसाईड करण्यासाठी. अनेक सगळे गावातले लोक आले, त्याचे आई वडील पण आले. त्याला सांगतात, अरे तू असं करू नको, तुला आयफोन घेऊन देऊ, त्या आयफोन पेक्षा तुझा जीव महत्वाचा आहे, त्याच्यामुळे तू असं काही करू नको, कारण तू आम्हाला एकूण एक आहेस. एवढं सांगून देखील त्याने काही ऐकलं नाही. सर्व त्याला विनवत होते आणि अक्षरशः त्यांनी खाली उडी टाकली त्या दरीमध्ये. आणि आई वडील स्वतः आपलं लेकरू खाली उडी टाकते म्हणून त्याला वाचवण्यासाठी गेली आणि अक्षरशः त्यांनी देखील उडी मारली खाली. आणि त्या फॅमिलीमध्ये त्यांच्या घरामध्ये तिघाचा देखील मृत्यू झाला आणि किती मोठं संकट आलं आता त्या घरावर. आज ते मुलं जन्मालाच यायला नाही पाहिजे, कारण तुम्ही जन्माला जर आलात तर तुम्ही स्वतः कमवा, पैसे कमवा, काहीतरी मोठं काम करा आणि मग आयफोन घ्या, स्वतःच्या जीवावर आयफोन घ्या आणि मग मजा करा. असे आईवडिलांच्या जीवावर आता मात करू नका. आणि त्यांना आपली गरीब परिस्थिती जर असेल ना तर तुम्ही स्वतः काम करून आयफोन घ्या, आईवडिलांच्या मागे लागू नका. आणि हा होता होईल तेवढा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोन्याचा